सुरू आहे आणि या पावसामुळे जोगेश्वरी पश्चिमेमध्ये एक झाड कोसळलंय। एसी रोडवरती झाड अचानक कोसळलेलं आहे। रस्त्याच्या कडेला उभा असलेला टेम्पो हा पूर्णतः या झाडामुळे दबला गेलेला आहे। टेम्पो आणि 20 मीटर बॉक्सचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अनेक ठिकाणी सध्या झाड पडण्याच्या घटना घडताय आणि त्यामध्ये आता जोगेश्वरी पश्चिम या ठिकाणी देखील एसी रोडवरती झाड कोसळलेलं आहे। या ठिकाणी उभ्या असलेल्या या टेम्पोवरती कशा प्रकारे हे झाड कोसळलंय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। हे झाड हटवण्यासाठी आता सध्या प्रयत्न केले जात असल्याचं देखील आपण पाहतोय। तर मुंबईच्या सायनमधील सुंदर कमलानगर या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं आणि या साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। ही दृश्य पहा, सायनमधली सुंदर कमलानगर या ठिकाणची ही दृश्य संपूर्ण परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना या सर्व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने सुरू आहे। तर मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने सुरू असल्याचं बघायला मिळतंय। रेल्वे सेवेवर मोठा परिणाम या पावसाचा झालेला आहे। आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये तुफान पावसाची बॅटिंग बघायला मिळते आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर जाणून घेतलं, बघूयात। सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। दुपारच्या वेळेस काही प्रमाणात मध्य रेल्वेवरती याचा परिणाम पाहायला मिळालेला होता। काही गाड्या आहेत त्या जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत होत्या। कल्याणकडून सीएसटीच्या दिशेने गाड्या ज्या धावत होत्या त्या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत होत्या। परंतु मुंबईमध्ये काहीसा पावसाचा जोर सध्या कमी असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आपण सध्या दादर स्थानकामध्ये आहोत आणि त्याचमुळे या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या गाड्या आहेत त्या 5 ते 7 मिनिटं उशिराने सध्या धावत आहेत। आता जो टाइम आहे तो कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा आहे, त्यामुळे काहीचा फारसा परिणाम आहे तो या ठिकाणी दिसून येत नाहीये। तर रेल्वे गाड्या आहेत त्या सध्या वेळेवरती धावत आहेत। काही गाड्या आहेत ते फक्त 5 ते 60 मिनिटं उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळतंय। पावसाची संततधार सुरू आहे। जर मुसळधार पाऊस पडला तर काही प्रमाणात मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वेवरती याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई। नवी मुंबईमधल्या शिरवणे फाटा या परिसरामध्ये रस्त्यावर पावसाचं पाणी साचलेलं आहे। शिरवणे फाटा या रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। अनेक गाड्या या पावसाच्या पाण्याखाली गेल्या असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतोय संपूर्ण पाण्यानं व्यापलेला आहे। अनेक रिक्षा या ठिकाणी या पावसाच्या पाण्यात उभ्या असल्याचं बघायला मिळतंय। या गाड्या मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या आहेत। संपूर्ण परिसर हा जलमय झालाय।